तुमचा त्रास असा आहे की थोडस दूर गेलं किंवा उभं राहिलं की डावर आणि उजव्या पायात जास्त, पायामध्ये एकदम आग लागल्यासारखं, मुंग्या आल्यासारखं, पाय एकदम जड पडते, गळून आल्यासारखं, पिंपरी मांडी हे त्रास होत असेल. ठीक आहे. बाकी बसल्यावर आणि झोपल्यावर काय त्रास होतो? झोपल्यावर नाही त्रास होत. बरं. इकडे तिकडं दुखते का पाठी? खाली मांडी घालून बसताना उठताना पाठीमध्ये मांडी घालून येत नाही. काय त्रास होते मांडी घालून? ते पायाचा जवळ येत नाही. पायाला काय त्रास होतो? आता तुमचं काय प्रॉब्लेम माहितीये का? आपण हे एक्सरे केलाय ना, पुढं वाकून मागं वाकून, त्याच्यामध्ये हे जे कमरेचे मणके असतात त्याच्यामध्ये हे चौथा आणि पाचवा मणका, एक मणका दुसऱ्या मणक्यावर असा पुढे सरकलाय. MRI मध्ये काय दिसत आहे? आता हे आपला मेंदू आहे, वरचा मेंदू आहे, हे मानेचे 7 मणके, पाठीचे 12 मणके आणि कमरेचे 5 मणके. ठीक आहे. त्या मेंदूपासून एक मोठी नस खाली येते, ज्याला आपण स्पायनल कॉर्ड म्हणतो किंवा मज्जारज्जू म्हणतो. प्रत्येक 2 मणक्याच्या मध्ये ही जी गादी आहे ती गादी प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित आहे, पण या चौथ्या आणि 5व्या मणक्यात ती गादी मागे आली. कारण इथे पहा तुम्ही, हा मणका या मणक्याच्या तुलनेत थोडा पुढे सरकलेला आहे. पुढे सरकल्यामुळं ती गादी मागे आली आणि तुमच्या नसावर ताण देत आहे. हेच दुसऱ्या MRI मध्ये जर आपण पाहिलं की हाडाची कडी तुम्ही इकडं मणका असा पुढे सरकल्यामुळे त्याच्यावर दबाव पडत आहे आणि हे उजव्या पायाला जास्त. त्याच्यामुळे तुम्हाला उजव्या पायाला काय त्रास होते? आग लागल्यासारखं, मिरची लावल्यासारखं त्रास. आता कसं असते, याच्यामध्ये खूप दिवस जर आपण गोळ्या खाऊन जरी म्हणलं, जर पायाची ताकद व्हायचीच असेल किंवा त्रास सहन करण्या इतका असेल तर आपण वाट पाहू शकतो. पण कधी कधी एवढ्या असह्य वेदना होतात किंवा पायाची ताकद जाते, अशा गोष्टी होतात, त्यावेळेलाच आपल्याला ऑपरेशन करावं लागू शकतं. ऑपरेशन मध्ये आम्ही काय करतो, जी नस दबलेली आहे ती नस पूर्ण मोकळी करतो. नॉर्मली काय असते की नसला जाण्यासाठी एवढी जागा असते. आता काय झालंय, तुमचं मणक्याची ठेवून पुढे गेल्यामुळे ती जागा कमी झाली आहे आणि नस चोकअप होत आहे, दबत. आपल्याला एवढी नॅचरल जागा करायची आहे, जो मणका पुढे गेला आहे त्याला व्यवस्थित स्क्रू टाकून मागे व्यवस्थित बसवायचं आहे आणि अशा प्रकारचं ऑपरेशन. उरलेलं पायाचं जे आहे ते सर्व रिटून कमी मिळते. अजून काही शंका तुमच्या? ते घरचे ऑपरेशन हेच झाले, तर वडिलाचं तेच झालंय, आईचं तेच झालंय, परत तिचं तेच. अशामुळे ते मानसिक तणाव घरचा दुसरं मानसिक तणावाखाली राहू नका. आम्ही रोज ऑपरेशन करतो ते, आणि एकदम स्ट्रेट फॉरवर्ड ऑपरेशन आहे. पेशंट एकदम व्यवस्थित होतात, चालतात, फिरतात, घरी जातात. 70-80 वर्षाचे, तुमचं तरी वय 43 असेल, काही घाबरण्याचं कारण नाही. ऑपरेशन झाल्याच्या नंतर रिकवर किती दिवस लागते? ऑपरेशन झालं की आपण दुसऱ्या दिवशी पेशंटला चालू, तिसऱ्या दिवशी पेशंट पायऱ्या चालू उतारतो. चौथ्या दिवशी जेव्हा त्यांची स्वतःची नवी संडास झाली, त्या दिवशी आपण चौथ्या दिवशी एकदा पट्टी चेंज करून ड्रेसिंग करून पेशंट दुसऱ्या दिवसापासून चालायला.